नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आज आपण बोलणार आहोत की सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपलं वजन कसं कमी करायचं। नाही तुम्हाला जिमला जायचं आहे, नाही झुंबा करायचा आहे, ना बाकी कोणती हेवी एक्सरसाइज करायची आहे। तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की आपलं वजन सोप्या पद्धतीने कसं कमी करायचं आहे। तर माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। या टिप्स जर 8 दिवस फॉलो केल्या तर तुम्ही मला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगाल की हा हे वर्क करतंय, वजन कमी होतंय। तर तुम्हाला काय करायचंय, ज्यावेळेस तुम्ही सकाळी लवकर उठाल त्यावेळेस काहीच खायचं नाहीये। अनुशापोटी आपल्याला काय घ्यायचं आहे, 1 ग्लास कोमट पाणी ते पिऊन घ्यायचं आहे। आणि समजा तुम्हाला जर नुसतं कोमट पाणी पिऊ वाटत नसेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं 1 चम्मच हनी पण टाकू शकता। म्हणजे आपला देशी जो मध असतो तो टाकायचा आहे 1 चम्मच। आणि लिंबू पाणी आपण सरबत कसं बनवतो तसं लिंबू आपण कसा वरून थोडासा पिळून घेतो तसा 1 चम्मच त्याचा रस तुम्ही त्यामध्ये ऍड करून पिऊ शकता। ते झाल्यावरती 1 तास तुम्हाला काहीही खायचं नाहीये। मग ज्यावेळेस बाकीचे तुमचे थोडेफार काम कराल किंवा तुम्हाला व्यायाम मी करायचाच नाही, निवांतच बसायचंय असं नाही म्हणत, तुम्हाला जर जमत असेल तर 10-15 मिनिटं तुम्ही वॉक करू शकता। किंवा बाकीचे कोणता तुम्हाला इझी व्यायाम असेल मी त्याचा व्हिडिओ परत टाकेल तर तोही तुम्ही करू शकता। ते झाल्यानंतर 1 तास जेव्हा निघून जाईल त्यावेळेस येतो आपला ब्रेकफास्टचा टाइम। तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, नॉर्मल आपल्या घरी जे बनत असेल नाश्त्याला काही असू द्या, पोहे असू द्या, उपमा असू द्या, इव्हन तुम्हाला मॅगी जरी खायची असेल तर खाऊ शकता, पण तुम्हाला पोर्शन कमी पोर्शनमध्ये घ्यायचं आहे। जर तुम्ही पूर्ण मोठी अशी प्लेट भरून पोहे खात असाल, मॅगी खात असाल किंवा उपमा किंवा बरेच चहा ब्रेड असेल ते खाऊ शकता, तर तुम्ही जास्त प्रमाणात नाही घ्यायचं आहे, तर तुमचा पोर्शन कमी करायचा आहे। जर तुम्ही 1 फुल प्लेट खात असाल तर तुम्ही सुरुवातीला हाफ प्लेटपेक्षा थोडंसं जास्त असेल, पाऊण प्लेट म्हणता येईल आपल्याला, तसं खाऊ शकता। थोडे थोडे तुम्हाला जशी सवय होत जाईल तसं तुम्ही थोडा 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 पोर्शन कमी करायचा आहे। आणि ते झाल्यानंतर टिप नंबर 3, जेवण। तर तुम्हाला म्हणजे आपलं सकाळचं म्हणा किंवा दुपारचं जेवण तुम्हाला 12च्या आतमध्येच करायचं आहे, त्यामुळे तुम्ही ह्याला सकाळचं जेवण म्हणू शकता। तर 11 वाजता तुम्हाला जेवण करायचं आहे। तर त्यामध्ये तुम्ही काय खाल, सॅलड रोजच अवेलेबल असेल असं नाहीये, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, आपले जे नॉर्मल भात वरण असेल, भाजी पोळी या सर्व गोष्टी असतील तर ह्या तुम्हाला प्रमाणात खायच्या आहे। तुम्हाला आता रोजचं तुम्ही जर 2 चपात्या खात असाल तर तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस मी हे डाएट सांगते आठवडाभर तुम्हाला बघायचं असेल की हा बाबा खरंच आपलं वजन कमी होणार आहे, तर त्यावेळेस तुम्ही तिथे 1 चपातीपासून सुरुवात करू शकता। आणि 1 वीक फक्त तुम्ही भात अवॉइड करा। जर तुम्हाला भाताशिवाय जमतच नसेल तर कमी पोर्शनमध्ये भात खा, ते पण सकाळच्या टाइममध्ये। संध्याकाळचा भात तुम्हाला स्किप करायचा आहे। आणि मग हे झालं, आणि दिवसभर तुम्हाला काय करायचं आहे, खूप जास्त असं पाणी प्यायचं आहे। आणि समजा दुपारी आता तुम्ही माझ्यासारखं जर पुढे असाल, मला खूप प्रचंड त्रास झालेला आहे मी डाएट करताना, कारण मला इतकं जास्त म्हणजे क्रेविंग्स असायची, मी हे खाईल ते खाईल, आणि मला गोड खायची पण खूप सवय आहे। तर मग मी हळूहळू माझ्या सवयी मोडत गेले आणि कमी प्रमाण त्याचं ठेवत गेले, कारण आपल्या शरीरासाठी मीठ जितकं गरजेचं आहे तितकं साखरही गरजेची आहे। प्रमाणामध्ये आपल्या शरीरात सर्व गोष्टी हव्यात। तर तुम्ही काय करू शकता, दिवसभर तुम्हाला 2 ते 2.5 लिटर पाणी प्यायचं आहे। त्याहून जास्त पित असाल तर वेल अँड गुडच आहे, पण जर जास्त पाणी, आता उन्हाळ्याचे दिवस चालू होत आहेत तर तुमचं वेट लॉस खूप फास्ट होऊ शकतं ह्या उन्हाळ्याच्या दिवसात, कारण विंटरमध्ये वेट लॉस करणं थोडंसं मुश्किल होतं, कारण त्यावेळेस आपल्याला खूप जास्त भूक लागते। आणि आता उन्हाळा येतोय तर फक्त तुम्ही पाणीच प्याल, जेवण तर इतकं जास्त जाणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल। तर मी सांगते या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा। मग दिवसभर झालं आणि तुम्हाला समजा कंट्रोल होत नसेल, थोडीफार भूक दिवसा काहीतरी खाऊच वाटत असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स खाऊ शकता। आणि त्यानंतर आपला इव्हिनिंगचा टाइम, तर चहा माझ्यासारखं तुम्हाला प्रत्येकाला चहा आवडत असेल तर 2 टाइमवरून तुम्हाला एका टाइमवरती यायचं आहे। एक तर तुम्ही चहा सकाळी घेऊ शकता किंवा तो चहा तुमचा इव्हिनिंग टाइममध्ये घेऊ शकता। आणि समजा तुमचा स्वतःवरती खूप जास्त ताबा असेल, कंट्रोल करू शकत असाल चहा, कारण मी माझं सांगते पर्सनली मी चहा नाही सोडू शकत आणि मी सोडला पण नाहीये, तरी मी माझं वजन खूप छान प्रमाणात कमी केलेलं आहे। 95 वरून 77चा प्रवास माझा खरंच सोपा नव्हता, आणि त्यामध्ये माझं नाईट शिफ्ट, ऑफिस आणि 2 छोटे मुलं, ते सर्व बघून मी घरच्या घरीच माझं वजन कमी केलेलं आहे ना। मला जिमला जाता येत होतं, छोटे मुलं आहेत म्हणून, किंवा इव्हन आता पण जाता येत नाही कारण मुलं माझी खूप लहान आहेत। आणि
संध्याकाळच्या टाईमला तुम्हाला काय करायचं आहे, डिनर टाईममध्ये तुम्ही भाकरी खायची आहे. चपाती एकच टाईम तुम्ही खाऊ शकता आणि संध्याकाळी तुम्ही भाकरी खायची आहे. आणि राईस पूर्णपणे तुम्हाला संध्याकाळचा बंद करायचा आहे. आणि ते झालं नाईट टाईम. तर थोडासा तुम्ही परत 10 ते 15 मिनिटाचा वॉक घेऊ शकता. समजा तुम्हाला बाहेर जाऊन खूप लांब असा वॉक नाही घेता येत, तर तुम्ही घरच्या घरी आपल्या नॉर्मल चक्रा मारू शकता. म्हणजे काय म्हणतो आपण, शतपावली करू शकता घरामध्येच. तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी फॉलो करून बघा आणि मला सांगा, तुमचं वजन हे नक्की 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 कमी होईल. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.